नातू पाहिजे रे, माझं नातू मला पाहिजे ना. काय गुन्हा आम्ही काय गुन्हा करतो एवढं जगणं करावं. ते गाडीवाले डबल मागं पुढं गाडी घेतलं हो. पत्रकार साहेब तुम्ही न्याय द्या साहेब, तुमच्या पाय पडतं साहेब. ते गाडीवाले डबल मागं पुढं गाडी घेतली, धडकल माझ्या बायकोला धडकलं, परत पोरा धडकलं. मी माफी मागतो. काय झालं नेमकं, काय झालं? रडू नका, व्यवस्थित सांगा. सांगा ना तुम्ही काय आमचा काय गुन्हा काय सांगा, व्यवस्थित सांगा, व्यवस्थित बोला, बोला व्यवस्थित सांगा, बोला. आमची मंडळी गुरुवारी रात्री आम्ही बाजारून आलो 9:30च्या दरम्यान. शांततेत बोला. बाजार भाजीपाला येतो मी बाजार भाजीपाला खाल्ल्यानंतर पाठीमागच्या बाजूला डपाचा खेळ होता मावला पशी शनी चौकामध्ये. मंडळीमध्ये चला शनी चौकात जाऊ आपण डपाचा खेळ पाहण्यासाठी. तर थोडंसं ती पुढं आली आणि शेवांचं म्हणून दुकान आहे तिथं आमचा नातू बसलेला होता. नातू म्हणे आजी कुठं चालली, मग चालली डपाचा खेळ पाहायला. चला आजी मी येते तुला सांग तुम्ही. थोडंसं पुढे गेलो लगेच हिला धडक दिली त्या गाडीवाल्याने. कोणचा गाडीवाला काय माहीत नाही. पुढे परत याला धडक दिली परत मागे रिवर्स गाडी गेली, त्याच्या पोटून गाडी दोनदा घातली. हो साहेब सांगा तुम्ही साहेब काय आमचं काय चुकी. आमचं नातर मला न्याय द्या हो साहेब, हो साहेब न्याय द्या आम्हाला, न्याय द्या. आम्ही काय कोणाचं कोणा केलं, आम्ही काही वाईट नाही, आम्ही कोणावर काही करीत नाही, कोणाला बोलत नाही. आम्ही गरीब माणसं, आम्ही गरीब माणसं. त्या गाडीवाला आमचे काही दोष नाही. ते डबल गाडी गाडीवाला होता, गाडीवाला काय कोण आहे काय गाडीवाला कोण आहे तो भोसले काय भोसले म्हणते त्याला मला माहित नाही. मी 3 दिवस तिकडे होतो नाशिकला, दवाखान्यामध्ये होतो, नाशिकला दवाखान्यामध्ये निमराणी दवाखान्यात मोठ्या दवाखान्यात द्यायला तो सगळे ते आधारे ते फोन टाकले, सगळे आधारे तोडून टाकले. 13 वर्ष माझा बच्चा 13 वर्षाचा पोरगा होता. सांगा ना काय गुन्हा आमचा, काय गुन्हा. तेव्हा न्याय द्या साहेब, तुम्ही न्याय द्या साहेब, न्याय द्या. मला असं वाटतं तात्काळ त्यांनी चौकशी करणं गरजेचं होतं. त्यांनी आता या ज्यांच्या घटना झाली ज्यांच्याशी ते नातेवाईक सगळे त्याला घेऊन पळाले. मग इथं गल्लीतले माणसं आले, इथं गल्लीतले त्यांनी सांगितलं गुन्हा दाखल करा. त्यांनी त्याच्यावर ऍक्शन का नाही घेतली. आज मुलगा जाऊन आज 3रा दिवस आहे. गुरुवारी संध्याकाळी रात्री 10 वाजता ही घटना झालेली आहे. आज परत आम्हाला यावं लागलं. आमचा मुलगा गेला आता, मग आम्हाला न्याय नको का? यांनी तात्काळ का केली नाही मदत काहीच? गल्लीतले लोक इथं आले होते, ते 4 वाजेपर्यंत गल्लीत तसेच बसलेले होते. माझं एक म्हणणं होतं पोलिसांनी तिथे जाऊन चौकशी करायला पाहिजे होती, घटनास्थळी जायला पाहिजे होतं. ते घटनास्थळी गेले नाही. आल्यानंतर म्हणले कॅमेरे चालू नाही असं. हा त्यांनी कॅमेऱ्याचे हे सांगितलं. त्यांचं असं म्हणणं झालं का घरच्यांनी स्टेटमेंट द्यायला पाहिजे. घरचे सगळे नाशिकला त्याला घेऊन घरचे कस काय स्टेटमेंट देतील? तुम्हाला जायला नको पोलिसांना त्याच्यापर्यंत? गुन्हा झाला आपल्या गावात ना, मग त्या गुन्ह्यावर काही हे नको का? मग आम्ही परत यायचं पोराला सोडून इथं स्टेटमेंट द्यायला. घटना नेमकी कशी झाली एक थोडक्यात सांगा, म्हणजे त्या दिवशी त्या रात्री नेमकं कसं झालं? त्या ठिकाणावरती मी नव्हते, नाही. हा ते दोघं आजी नाते चालले होते फिरायला, शतपावली करत होते. आणि मग मावशी थोडी मागे होती, ओंकार थोडा पुढे होता असा. मग ती गाडी इकडे सदाफळच्या गल्लीकडून आली आणि रणभोरच्या दुकाना शेजारी. मग ती गाडी जोरात होती खूप. मग मावशीला वाटलं गाडी, तिने मागं वळून पण बघितलं, गाडी पांढऱ्या कलरची होती आणि गाडी खूप फास्ट होती. मग ती थोडी साईडला झाली. तिने साईड दिली तरी त्यांनी ती मावशीच्या अंगावर गाडी घातली आणि तिला उडून तीच ह्या साईडला पडली त्या रणभोरच्या घरापाशी. आणि थोड्याशा अंतरावर ओंकार होता. ओंकारला उडून तो पालथा पडला. त्यांनी त्या गाडीवाल्यांनी उडवलं. मग त्यांनी पुढे जायला पाहिजे, त्यांनी परत रिटर्न गाडी घेतली, परत डबल त्याच्या अंगावरून घातली. म्हणजे पुन्हा म्हणजे हे जाणीवपूर्वक केलंय. एकदा जर त्याची चूक होती, तो नशेत होता, त्यांनी धडक दिली. मग त्यांनी गाडी आणि रस्त्याला गर्दी बिलकुल नव्हती. एवढे तिघच त्यांनी टर्न मारून पण जाऊ शकत होते, त्याची कोण चूक झाली. त्यांनी पुढे जाऊन परत रिवर्स घेतली, म्हणजे त्यांनी गुन्हा केलाय हा. त्यांनी जाणून बुजून केलंय. आणि एवढं करून तो थांबला पण नाही. हे 3दा करून आणि थांबला नाही तो आणि निघून गेला सरळ. आणि गाडी खूप फास्ट होती. त्यानंतर पोलिसांनी सहकार्य नाही. त्यानंतर मग यांनी त्याला घेऊन हे हॉस्पिटलला गेले शिर्डीला.
तर ते शिर्डीचे ते सगळे म्हणे तुम्ही नाशिकला हलवा, त्याच्या पोटाचं हे झालं, MRI केलं, तिथं काही होणार नाही म्हणे, तुम्ही मोठ्या हॉस्पिटलला नाशिकला. मग हे सगळे गेले, घरातले सगळे कुटुंब. मग गल्लीतले माणसं इथं येऊन त्यांनी एक कॉन्स्टेबल ते होते इथं 12च्या सुमारास, त्यांनी इथं गुन्हा दाखल करायसाठी आले ते. तर त्यांनी काही लिहून नाही घेतलं, काही नाही, आणि तिथं गेले पण नाही त्यांच्या सोबत. ते म्हणे आम्हाला हॉस्पिटलमधून फोन येईन किंवा मग ज्याच्या सोबत ही घटना झालेली आहे त्यांचं कोणीतरी स्टेटमेंटला लागन म्हणे. आज 3 दिवस झाले त्यांनी काहीच केलेलं नाही. गुरुवारी 10:30 वाजता आमच्या गल्लीतील गायकवाड यांचा नातू याला एका गाडीवाल्याने त्याला आणि त्याच्या आजीला धडक दिली. धडक दिल्यानंतर ते खाली पडले आणि परत त्या नातवाच्या एक वेळेला गाडी ती पोटावून गेली, परत डबल त्या ठिकाणी रिवाज घेतली आणि 5च मिनिटामध्ये आम्ही शिर्डीला त्या बाळाला आणि आजीला ॲडमिट केलं. शिर्डीला ॲडमिट केल्यानंतर ते म्हणे तुम्हाला आता नाशिकला किंवा पुण्याला न्यावं लागेल. आम्ही नाशिकला हलवलं ॲम्ब्युलन्स करून. नाशिकला हलवल्यानंतर 4-5 गाड्या इथं आल्या पोलीस स्टेशनमध्ये, सगळे मुलं होते बरोबर, आणि त्यांना सांगितलं का अशी अशी घटना घडलेली आहे साहेब. तर ते म्हणे हॉस्पिटलमधून ज्या वेळेला आम्हाला ते लेटर येतं किंवा मेसेज येतो म्हणे त्यावेळेला आम्ही तो गुन्हा नोंद करतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या कुटुंबातील कोणी ते सदस्य असल्यानंतरच ती FIR दाखल केली जाते. मग त्यानंतर आम्ही हतबल झालो, आम्ही निघून गेलो. पण त्यांना म्हणलं तुम्ही एक हतबल झाले. पोलीस स्टेशनला फर्स्ट इन्फॉर्मेशन दिल्यानंतर पोलिसांनी काय केलं पाहिजे, आपण कायदेतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट प्रवीण यांना विचारू. प्रवीणजी, नेमकं कसं पाहता या घटनेकडे नातेवाईक? ही दुर्दैवी घटना आहे राहत्यासाठी. आणि पहिली गोष्ट म्हणजे जर पोलिसांना कळलंय की इथं एक समजा ॲक्सिडेंट होतं, परत तो इंटेन्शनली मागे येऊन पुन्हा त्याला मारून टाकतोय, अशा परिस्थितीमध्ये त्या पोलिसांना जर कळतंय की इथं खून झालेला आहे, तर पोलिसांची एक महत्त्वाची भूमिका आहे की त्यांनी स्वतः पण खबर द्यायला पाहिजे, स्वतः पण गुन्हा रजिस्टर करायला पाहिजे. आणि अशा परिस्थितीत काहीच झालेलं नाही. इथं केवळ पोलिसांची भूमिका ही संदिग्ध स्वरूपाची आहे. त्यांनी ज्या दृष्टीने तपास करायला पाहिजे होता की आता जवळपास 24 तास उलटून गेले त्या घटनेला, पोलिसांनी त्या पद्धतीने आयडेंटिफाय करून ते आरोपी अटक सुद्धा केले पाहिजे होते की ज्या पद्धतीने करायला पाहिजे होते. अद्यापपर्यंत तसं काहीच घडलेलं नाही. त्यामुळं आमची भूमिका हीच आहे की ह्या आरोपींनी हत्याच केलेली आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्यावर हत्येचाच गुन्हा रजिस्टर झाला पाहिजे. आणि यासाठी आम्ही सगळेजण इथं उपस्थित आहोत.